महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र थांबायला तयार नाही. बागलाण तालुक्यातील राहुड येथील 58 वर्षीय कांदा उत्पादक शेतकरी गुलाब केशव निकम यांनी कर्जबाजारीपणा आणि कांद्याला मिळणाऱ्या कवडीमोल दराला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून आमदार रोहित पवार यांनी तात्काळ राहुळ गावाला भेट दिली आणि निकम कुटुंबाचं सांत्वन केलं. या भेटीदरम्यान रोहित पवारांचा प्रचंड आक्रमक अवतार पाहायला मिळाला. गेले काही दिवस आपण जर बघितलं असेल तर कांद्याचे जे भाव आहेत ते फारच पडलेले आहेत. काही काही ठिकाणी 1 रुपयाला किलोला भाव शेतकऱ्याला मिळाल्यानंतर त्याचं काहीच होत नाही. 18 रुपयाच्या आसपास कुठंतरी खर्च किलोला शेतकऱ्याला कांदा उत्पादनाला तिथं लागतो. मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट याच्यामुळे आणि खास बघितलं तर नाशिक या भागामध्ये त्यामुळे नुकसान झालेले, उत्पादकता कमी झाली, त्यामुळे खर्च वाढलेलाच आहे. आणि याच्यात जर 1-2 रुपयाला कांदा विकावा लागत असेल मग शेतकऱ्याला जगायचं कसं? आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. आणि दुर्दैवाने या आपल्या बागलाण तालुक्यामध्ये निकम परिवारातल्या एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून, कांद्याला भाव नाही म्हणून कंटाळून तिथं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मी परिवाराशी बोललो, भेटलो, बऱ्याच अडचणी आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना या गावच्या अनेक लोकांनी कांद्याच्या बाबतीतच इथं प्रश्न मांडले. कसं परवडणार, कसं जगायचं, आम्ही सुद्धा विचार करतो आत्महत्या करायचं. अशी आजची दुर्दैवाने परिस्थिती आहे. म्हणजे असं म्हणलं जातं की आपण जेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा पाण्याच्या स्वरूपात येतात, पण इथं बघितलं तर शेतकऱ्याच्या बाबतीत रक्त कुठेतरी त्या ठिकाणी निघतंय, अशी आजची परिस्थिती आहे. त्यामुळे संवेदनशील राहून या सरकारने कुठेतरी शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे. निकम परिवाराला तर मदत झालीच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर उद्या कुठलाही शेतकऱ्याला आत्महत्या करू नये अशा अनुषंगाने शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे सरकारने प्रयत्न केला पाहिजे. आणि खास करून कांद्याच्या बाबतीत ही जी परिस्थिती आहे, काही झालं तरी 24 हा भाव, हमी भाव शेतकऱ्यासाठी दिला गेला पाहिजे. आणि त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी कांदा आत्तापर्यंत दिला आहे त्यांना 10 रुपये अनुदान हे दिलं पाहिजे. त्याच्याचबरोबर नाफेड जेव्हा खरेदी करतं तेव्हा ते कुठंतरी प्रायव्हेट ठिकाणी खरेदी करतात, त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये जर स्पर्धा झाली, नाफेडने सुद्धा तिथंच जर कांदा विकत घेतला, त्यामुळे कुठेतरी रेट वाढतील. 24 रुपयाली कांदा घेतला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि जो कुठला कांदा गोळा होईल, विकत घेतला जाईल, तो देशात न विकता देशाच्या बाहेर विकणं फार महत्त्वाचं आहे. शेतकऱ्याच्या दारात उभे राहून आमदार रोहित पवार यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला. आमदार रोहित पवारांनी तात्काळ बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे आणि बँक अधिकाऱ्यांना फोन लावून निकम कुटुंबाला तातडीने मदत देण्याचे आदेश दिले. तसेच 15 दिवसांत मदत मिळाली नाही तर स्वतः लक्ष घालून प्रश्न मार्गी लावू असा इशारा प्रशासनाला दिला. आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत अत्यंत गंभीर आणि आक्रमक आरोप केले. यावेळी आमदार रोहित पवार यांच्यासोबत विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण, सटाणा नगरपालिकेचे नगरसेवक छोटू सोनवणे, केशव मांडवडे, भारत काटके, राजीव सावंत, प्रवीण अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावातील तणाव आणि संताप पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जायखेडा पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त ठेवला होता. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सतीश कापडनेस, नामपूर. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.